हॅलो, मी पूजा तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुम्हाला माझ्या किचनचा टूर करणार आहे. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रेम आणि आशीर्वादाशिवाय एक मराठी मुलगी समोर जाऊ शकत नाही. त्यासाठी तुमचं खूप सारं प्रेम आणि आशीर्वाद असू द्या. आज आमची सकाळ हनुमानजीच्या दूतांना बघूनच झाली. खूप सारी बंदरांची टोळी आली होती. आमच्या घराशेजारी मुंग्यांच्या शेंगाचं झाड आहे. त्या शेंगा खाण्यासाठीच ही बंदरांची टोळी नेहमी येत असते आणि एकटं बंदर कधीच नाही, त्यांची पूर्ण टोळीच सोबत येत असते. तेच बघण्यात आमचा थोडा वेळ गेला आणि पाखींना बंदरांची ही टोळी बघून खूप आनंद होत होता. सकाळचे कामं झाल्यावर मी किचनची थोडीफार सफाई करायचं ठरवलं आणि त्यानुसार प्रत्येक कप्प्यातलं सामान आधी काढून घेत होती आणि ते व्यवस्थित साफ करून पुन्हा जागच्या जागी व्यवस्थित ठेवून देत होते. कोणत्याही घरात 2 स्त्रिया असल्या म्हणजे सामानांची अदलाबदली होणारच. आमच्याही घरी तसंच होत असते. आई जेव्हा सामान काढतात तेव्हा त्यांच्या हातून ते दुसरीकडे ठेवण्यात येते. ते शोधण्याच्या नादात माझ्याकडे ते सामान तिसरीकडेच ठेवल्या जाते आणि या गोंधळामुळे सामानाचं बरंच अदलाबदली आणि जागांची फेरफार होते. म्हणून म्हटलं आज व्यवस्थित सर्व डबे जागच्या जागी ठेवावे. पाकीचे लक्ष दुसरीकडे भटकवून मी हे काम करत होती. तिला जर माहीत झालं असतं की मी हे काम करत आहे तर लगेच माझ्या मागे मम्मा मी पण करणार म्हणायला आली असती. म्हणून मी होईल तेवढेच 2 कप्पेच व्यवस्थित साफ करून ठेवले आणि बाकीचं काम नंतर करायचं ठरवलं. तर बघा, अशा पद्धतीने मी हे डबे ठेवलेले आहेत. माझ्या मते तरी किचन जेवढं सुटसुटीत असेल तेवढंच एका गृहिणीचं मन किचनमध्ये रमते आणि कोणत्याच गोष्टीची चिडचिड होत नाही आणि होणारा स्वयंपाक हा व्यवस्थित होतो. आपल्या किचनमध्ये जर खूप पसारा असेल, पाहिजे तेव्हा एखादी गोष्ट भेटत नसेल तर एका गृहिणीची खूप चिडचिड होते आणि ती चिडचिड मग अन्नामध्ये किंवा तोच राग अन्नामध्ये उतरतो आणि अन्न बेचव होते, म्हणजे एवढं स्वादिष्ट होत नाही असं माझं मत आहे. त्यामुळे किचन हे नेहमी सुटसुटीतच आणि व्यवस्थितच असावं असं मला वाटते. यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. दुपारचं जेवण आणि आराम आटपून पाखीला खेळायला जायचं होतं, म्हणून तिला थोडं गार्डनमध्ये घेऊन गेली. गार्डनमध्ये जाऊन पाखी बॅटबॉल खेळेल असं म्हणत होती आणि तिथे गेल्यावर बॅट आणि बॉलचं तिला काहीच करायचं नव्हतं. तिला घसरगुंडी करायची होती आणि तिथे तसंही मोठे मुलं फुटबॉल खेळत होते. त्यामुळे पाखीला बॅटबॉल खेळायचा काही चान्स मिळाला नाही. तर बघा पाखी कशी गार्डनमध्ये एन्जॉय करत आहे. गार्डनमधून घरी आल्यावर सायंकाळची कामं आटपून मी पुन्हा दुसरी रॅक साफ करायला घेतली. डब्बे किती ते सामोर मागे आणि निव्वळ पसारा. चला तर हेही व्यवस्थित ठेवून घेऊया. आपल्या किचनमध्ये किती सामान आहे हे आपल्याला तेव्हाच कळते जेव्हा आपण साफसफाई करायला घेतो. असं व्यवस्थित दिसणारं किचन एकदा सफाई करायला सुरुवात केल्यावर समजतं की आपल्या एवढ्याशा किचनमध्ये किती ते सामान भरलेलं आहे. या 2 रॅक तर मी सकाळीच साफ करून व्यवस्थित ठेवलेल्या होत्या. चला तर आता मी तुम्हाला माझं छोटंसं किचन दाखवणार आहे. किचनमध्ये एंट्री केल्यावर L शेप गॅस ओटा आहे.
ओट्यावरच मी पिण्यासाठी पाणी भरून ठेवते. आत्ता तर उन्हाळ्याला सुरुवात पण नाही झाली आणि पाण्याची टंचाईही सुरू झाली. आमच्याकडे 1-2 दिवसापासून नळ आलेला नाही आहे, त्यामुळे एकच बादली पाणी मी प्यायचं भरून ठेवलं होतं. त्यानंतर ही आमची फ्रीज आहे. त्या बाजूला कांदे, आलू ठेवायचं स्टँड आहे, पण त्यात कांदे, आलू कमी आणि बाकीच्याच वस्तू जास्त भरलेल्या असतात. त्याचंही एक कारण आहे, आमच्या घरी उंदरं खूप धुमाकूळ घालतात. सर्व उपाय करून झालेत, पण उंदरं काही जात नाही. तुमच्याकडे कोणता उपाय असेल तर नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर या अलमारीत सर्व डबे ठेवलेले आहेत. अलमारीलाच लागून बेसिंग आहे. बेसिंगजवळच मी स्टँड मागवला आहे. हे स्टँड काही व्यवस्थित बसत नाही, त्याला आधारच लागतो, म्हणून मी पोळपाट बेलनं तिथेच ठेवलेलं आहे. बोरचं पाणी असल्यामुळे असे वाईट डाग पडतातच. त्यावर काही सोल्युशन असेल तर तेही सांगा. त्यानंतर गॅसच्याच मागे मी कपांचं स्टँड ठेवलेलं आहे. कप स्टँड आणि पोळपाट स्टँड मी मिशोवरूनच मागितलेलं आहे. या छोट्या घागरमध्ये मी माझ्या पाकीसाठी गरम पाणी करून ठेवलेलं आहे पिण्यासाठी, तेच आहे. आणि या भरणीमध्ये मी मीठ ठेवत असते. मिठासाठी नेहमी काचेच्याच भरणीचा वापर करावा असं म्हणतात, म्हणून मग मी मिठासाठी ही भरणी केलेली आहे. त्यानंतर इथेच इंडक्शन आणि त्याच्याच बाजूला आम्ही मिक्सी ठेवलेली आहे, कारण तिथनं स्विच जवळ आहे त्यामुळे. त्यानंतर या खिडकीच्या जागेत तिखट मिठाचा डब्बा, तेलाची कॅन, इथे जे तेल यूज झालेलं आहे ते, आणि त्याच्या बाजूला हे तुपाचं छोटंसं भांडं ठेवलेलं आहे. आणि हे छोटंसं पॉट माझी क्रिएटिव्हिटी आहे. हे भांडं पाकीला पोळ्याच्या खेळण्यांमध्ये घेऊन दिलं होतं, पण मलाच त्याचा आकार एवढा आवडला की मीच त्याच्यावर माझी कलाकारी करून माझ्या उपयोगात आणलं. त्यानंतर वर या 2 रॅक आहे. त्यामध्ये काय आहे ते तुम्हाला मी दाखवलेलंच आहे. काही काचेची वस्तू तिथे, ग्लासेस, बाउल्स, प्लेट्स तिथे ठेवलेल्या आहे. त्यानंतर खाली काही डबे ठेवलेले आहेत. या साईडला पण तसंच आहे. आपल्याला नेहमी लागणारे पदार्थ गॅसच्या वर ही रॅक असल्यामुळे एकदम हातोशीन होतात, त्यामुळे तिथे ठेवलेले आहेत. आणि असं काही आमचं छोटंसं किचन आहे, तुम्ही बघू शकता. या माझ्या छोट्याशा किचनसाठी मला आणखी काही वस्तू मागवायच्या आहेत आणि किचन आणखी जास्त सुंदर बनवायचं आहे. तसं आणखी काय काय चेंजेस आपण या किचनमध्ये करू शकतो, किंवा कोणते चेंजेस केल्याने किचन आणखी जास्त सुंदर दिसेल, हे तुम्ही नक्की सांगू शकता. तुम्हा सर्वांना माझे व्हिडिओ जरा तरी आवडत असेल किंवा यूजफुल वाटत असेल तर प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तरच मला पण नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याचा उत्साह येईल. त्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि व्हिडिओ बनवताना किंवा व्हिडिओमध्ये तुम्हाला काही माझ्या मिस्टेक दिसत असेल तर तेही तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता. मी त्या चुका टाळण्याचा नक्की प्रयत्न करील. प्रत्येकच घरात प्रत्येक गृहिणीचा जास्तीत जास्त वेळ जर कुठे जात असेल तर ते किचनच असेल. किचनच हा प्रत्येक गृहिणीचा आवडीचा विषय असेल असं मला तरी वाटते. आणि एखादीचा किचन हा आवडीचा विषय नसला तरी लग्नानंतर तो आपसुकच आवडीचा कधी होतो हे कळतच नाही. तुमच्यापैकी जर कुणाला उंदीर जाण्याचा पर्याय माहीत असेल तर नक्की सांगा. हे जे तुम्हाला सामान इथे दिसतंय ते रोज रात्री आम्हाला ठेवावं लागतो आणि सकाळी उठल्यावर पुन्हा काढावा लागतो. एवढा उंदरांचा धुमाकूळ आहे. त्यामुळे तुमच्यापैकी कुणाला उंदीर पळवण्याचा उपाय माहीत असेल तर नक्की कळवा. एकतर उंदरांना मारू वाटत नाही म्हणून ते आम्ही औषध टाकत नाही, आणि स्टँडमध्ये उंदीर काही यायचं नाव घेत नाही. तर चला, नक्की कमेंटमध्ये सांगा उंदीर पळवण्याचा काही उपाय. भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय.